चला महाराज काय फायदा मिळतो वक्त्यानं जर श्रद्धेनं सांगितलं. सांगतात कृष्ण कीर्ती करीती पटल त्याच्या संसाराशी पडे शून्य. कीर्तिवंत ते अति पावन त्याती सुरगण. मग संसारात जर शून्य पडतं बोल विषय ऐका पुढचा. ते मोबाईल महाराजाच्या कॅमेराकडे नका पाहू, लक्ष देऊन ऐका इकडे. महाराज पुढचा फायदा ऐका. फायदा काय हो? काय फायदा आहे मग? संसारात जर नाश होत असेल तर काय फायदा आहे मग त्याचं वर्णन करू? अरे 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 येतं नाही, त्याचं लय मोठं फळ आहे. पुढच्या अर्ध्या ओळीत सांगितलं नाथ महाराजांनी, खूप मोठं फळ आहे. काय फळ आहे? या लोकातलं फळ सांगितलं आणि परलोकातलंही फळ सांगितलं. काय फळ आहे? महाराज कीर्तिवंत ते अति पावन. कीर्तिवान होतात ते, कीर्तिवान होतात, अति पवित्र होतात, अति श्रेष्ठ होतात, कीर्तिवान होतात. आणि एवढाच लाभ नाही, लोक त्याच्या पाया पडतात. अरे नाथ महाराज म्हणतात लोक काय पाया पडतात? सुरगण वंदिती. सुर देव, देव सुद्धा त्याला काय करतात? वंदन करतात. अशा प्रकारचं श्रवण आहे. आदरी पडता कृष्ण कीर्ती त्यांच्या पाया लागती चारी मुक्ती. चारी मुक्ती त्याचे निपावन त्रिजगती परम निवृत्ती. हरिनाम अनेक प्रकारे ज्ञानोबराय म्हणतात ये गीतेची अक्षरी प्रिगती जे श्रवणद्वारे ते तुलेची अश्वमेध पुरे घडती याग. काय काय का अश्वमेध यज्ञ करणं सोपं नाही. ज्ञानेश्वरीचा गीतेचा एक शब्द कानात पडला की एक अश्वमेध यज्ञ घडतो. येतुलेच पुरे घडती अश्वयाग. अश्वमेध यज्ञ एका एका अक्षरातून घडतो. मारो किती मोठा फायदा आहे. आणि अशा प्रकारचं श्रवण आहे. पण त्याकरता श्रद्धेनं ते श्रवण करावं लागेल. श्रद्धाळू तर एकनाथ महाराजाचा शब्द गोड आहे. अशा प्रकारे देवाचं चरित्र आहे. श्रद्धेनं आपल्याला ते श्रवण करायचं आहे. का नाही? 7 दिवस आपल्याकडे आहेत. 7 दिवस कुठले? 1 गेला ना आता, 6 दिवस राहिले का नाही? अशा प्रकारचे 6 दिवस आहेत. आणि प्रभू रामचंद्रांनी भरतजींनी आग्रह वगैरे खूप केला. आपण मागच्या वर्षी ती कथा विस्तारानं बघितली होती. रामचंद्र प्रभू जात नाहीत. भरतजी निघून गेल्यावर पायातल्या चपला नेल्या होत्या. बरोबर आहे ना? पायातल्या चपला भरताना नेल्या होत्या. आणि रामचंद्र प्रभू आणि सीतामाया फिरू लागले. महाराज कोमल पाय होते हो देवाचे, कोमल पाय होते का नाही? त्या पायाला खडे टोचायचे आणि खडे टोचून त्याच्यातून रक्त बाहेर यायचं. काठे टोचायचे. जंगलानं तिथे काय डांबरी थोडं चिडायचं होतं. जंगलानं फिरत होते, खडे पायातून निघत होते. आणि अशा प्रकारे महाराज प्रभू हसायला लागले. सीतामातेने विचारलं देवा पायातून रक्ताच्या धारा लागल्या तर पायातून रक्त निघते, तुम्ही कुशाल हसायला लागले? काय कारण हसायचं? देवान सगळाही नाही हसायलो, मी त्या रक्ताला नाही हसायलो, मी त्या खड्याला काट्याला नाही हसायलो, माझ्या प्रारब्धाला हसायलो. प्रारब्ध किती बरे. नामा मनी कर्म रेखा देवादिका चुकेना. देवादिकाला कर्म चुकलं नाही, बघ माझं प्रारब्ध म्हणले. अरे बापानं सांगितलं होतं राजाच्या गादीवर बस, सांगितलं होतं ना, पण प्रारब्धानं नाही बसू दिलं. प्रारब्धानं सांगितलं वस्त्र बदल कर राजकी वलकल पहनले आज. 14 बरस राम वनवासी. 14 वर्षे रामानं वनवास करावा. ज्येष्ठाशी धाडावी दुरी दिगंतरा नये समाचारा. त्याचा एवढा लाभ पाठवा की त्याची बातमी सुद्धा आमच्या कानावर आली नाही पाहिजे. प्रारब्धानं धाडलं हे का नाही? प्रारब्ध
आणि जंगलात आलो. आता बरं होतं, गोलकल बिलकल धारण केले होते, पायात खडावा होत्या, त्या लाकडाच्याच होत्या, आहे का नाही. अरे मला प्रारब्ध झालं, तितकं पण सहन झालं नाही. भरत आले आणि भरतानं येऊन त्या चपलाही घेऊन गेले आणि सांगितलं, प्रारब्ध कडू बोलून हो का गोड बोलून हो, पण त्याचा हात सोडत नाही महाराज. कडू बोलून माईनं राज्य घेतलं, गोड बोलून भावान चपला नेल्या. प्रारब्धानं सोडलं नाही ना. प्रारब्ध जे मोठे लोक असतात ना, म्हणजे विचारात मोठे, हे सिंहावलोकन करतात, श्वानावलोकन नाही. सिंहावलोकन करतात, आपण श्वानावलोकन करतो. संत महात्मे विचारवान लोक, भगवंत हे सिंहावलोकन आणि श्वानावलोकन काय आहे. तुम्ही कुत्र्याला दगड मारा, कुत्र दगडालाच चगळीत बसतं. पण सिंहाला दगड मारा, सिंह दगडाकडे पाहत नाही, दगड मारणाराकडे पाहतो. बरोबर, कारण सिंहाला माहितीये दगड लागलाय, मनाने येऊन लागणार नाही. दगड मारणारा दगडापासून कोणीतरी वेगळा आहे. तसं संत महात्म्याच्या जीवनात कोणी निंदा केली, कोणी त्रास दिला, काही त्रास झाला, तर ते महाराज त्या दगडाकडे पाहत नाही, त्या देवाकडे पाहतात. सीतामातेला ज्या वेळेला आवाज वाटे की अशोकाच्या वनात नेलं, मोठे लोक आपल्याकडेच घेतात, हो आपल्याकडे दोष घेतात. सीतामाते तिथे रावणाला दोष नाही दिला. मग कुणाला दोष दिलाय? रामचंद्राला दिलाय का? माझ्या पतीने माझं रक्षण नाही केलं, रामचंद्रालाही नाही दिला. मग सीतामाता म्हणते, काय दुष्ट आचरण होते त्याचे, काय दुष्ट काय दुष्टाचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले, गायी वत्सा पत्नी पुरुषा वेगळिले, नकळे हो संचित चरण अंतरले, सांगवो त्रिजटे सगळ्याशी मात, देईल का निधी भेटी रघुनाथ, मन गुताविळ दुरी झाला, पंथ राहू न शके माझा प्राण कुडियात, सांगवो त्रिजटे सगळ्याशी मात. काय दुष्टाचरण होते म्या केले, असा कोणता चूक केली होती याची चुकही सीतामातेच्या नंतर विचाराने लक्षात आली. सीतामातेच्या चुकही लक्षात आली. अशा प्रकारे आपल्याकडे घेतात राज प्रभू रामचंद्र आणि सांगतात, माझ्या प्रारब्धाचा दोष आहे, दुसऱ्या दोष देऊन काय. तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण, तुकोबराय सुद्धा म्हणतात, हे सगळं घडले लोकांमुळे नाही घडलं, माझ्या कपाळाचा गुण आहे का नाही, प्रारब्धानं बरं केलं. अशा प्रकारे आणि मग गेल्यानंतर दोघं प्रभू रामचंद्र आणि सीतामाता बसलेले होते. तशी आपली वेळ आता संपलेली आहे. उशिरा सुरू झाली, तिकडे नैवेद्य सुरू व्हायच्या आधी गेलाय, सुरू व्हायच्या आधी नैवेद्य गेलाय आपल्या मनावर. कारण आरती व्यक्ती होती 4:15 वाजता, ठीक आहे. पंक्तीवाले आरती करतात. चला पंक्तीवाले यजमान आरती करता हजर राहतील स्टेजवर. माऊली चला माऊली. चला
केली. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र प्रभू आणि सीता माता निवांत बसलेले होते. अशा प्रकारे एक प्रसंग घडला. सुरुवातीलाच अरण्यकांडात कथा येते जयंताची. जयंताचा कुटीलपणा, जयंताची कथा येते. महाराज इंद्राचा मुलगा आहे तो, सामान्य कोणी नाही. एक बार चुनी कुसुम सुहाय, निज कर भूषण राम बनाये. तुळशीदासजी म्हणतात एक बार चुनी कुसुम सुहाय. प्रभू रामचंद्राने एक वेळेला फुलं तोडले, फुलं झाडाची फुलं तोडले. पण तुळशीदासजी म्हणतात ते फुलं जे हाताला येतील ते नाही तोडले. सुनी कुसुम सुहाये, चांगले चांगले पाहून फुलं तोडले. फुलं घेतले आणि काय केलं, निज कर भूषण राम बनाये. प्रभू रामचंद्र प्रभून त्या फुलापासून हार बनवला, भूषण बनवले, हार बनवला. हातातही हार आणतात ना, हातात हार. आता ते सीता माते करता बनवले होते म्हणून नुसते गळ्यात आणि हातातच हार नाही, पुन्हा एक भूषण बनवलं. कोणतं? आवाज आलाय का? शिकवा तुमच्या शिकवणीत नाही म्हणे करता काय. सीता मातेला हाराचे भूषण बनवले, गळ्यात हार, हातात हार, ठीक आहे. पण एक स्त्रीला भूषण वेगळं हाराचं बनवलं. कोणतं? म्हणजे इथं नाही लिहिलेलं की तुम्हाला रामायणात आहे का? रामायणात नाही, पण एक भूषण वेगळं राहतं. कोणतं? गजरा. गजरा आता काय सांगावं तुम्हाला, इतके फुटू काढले तितके ध्यानात नाही तुमच्या. बरोबर, भूषण तुझी भूषण पण आहे. आपल्या हातानं प्रभूनं ते भूषण बनवले. अरे आता ते भूषण प्रभूनं बनवलं. अशी तर हे पैराय प्रभू सादर, बैठे पटिक शिला पर सुंदर. सुंदर एक शिळा होती दगडाची आणि त्या शिळेवर भगवंत आणि सीता माता बसलेले. तेवढ्यात एक घटना घडली. बनवले आरोग्य महाराज. काय सीता मातेचा त्याग आहे. काही काही बाया म्हणतील घरी गेल्यावर नवऱ्याला पाहण रामायणात निघलं होतं, रामानं फुलं तोडून आणले आणि सीतेला हार बनवलाय. तुम्ही काही आणता फुलं असं होईल? सीता माता ठेवा ना. मला स्त्री लंपट होते का हो राम? याच्यावर असं स्त्री लंपट होते का म्हणून हार बनवला? स्त्री लंपट नव्हते. देव कोड कौतुक करतात ते पत्नी म्हणून नाही, भक्त म्हणून. नाथ महाराज सांगतात रामायणात, केवळ स्त्री नव्हे सीता, ते निज भक्त जाण तत्वता. चांदोनिया राजभोग समजता, पतीच्या सेवार्था वनाली. केवळ स्त्री नव्हे सीता. सीता माताला स्त्री समजू नका, ते निज भक्त दान तत्वता. खरोखर जर पाहिलं तर भक्त आहे देवाची. ती निज भक्त दान तत्वता. काय मला देवासाठी किती त्याग केलाय. सांडोनी राजभोग समजता, राज्य टाकलं, भोग टाकले. मला तुको करायचे म्हणतात, आम्ही केले ते. सीता मातेनं काय कमी केले? देवासाठी घेऊन जोग अवघा भोग होईला, अवघा भोग होईला, अवघा भोग होईला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग होईला, अवघा भोग होईला, अवघा भोग होईला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग होईला, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग होईला, अवघा भोग होईला, अवघा भोग होईला. देवासाठी घेऊन जोग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग होईला, अवघा भोग होईला, अवघा भोग होईला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग, अवघा भोग त्यजीला देवासाठी. आणि जोग घेतला कोणासाठी? देवासाठी. देवासाठी सीतामातेने तेच केलं. राजभोग समजता सांडोनी. राजभोग समजता सांडणं म्हणजेच भोग त्याग करणं. आणि वनात जाणं म्हणजे जोग स्वीकार करणं.
महाराज अशा प्रकारे पत्नी म्हणून काही तो शृंगार वगैरे केला, कारण भक्ताचं कोड कौतुकच देव करतो. भक्ताचं देव नाही करणार तर कोण करेल महाराज, नाही का रे? भक्ताचं सगळं कोड कौतुक देव करत असतो. अशा प्रकारे भगवंत आणि सीतामातेचं ते चालू होतं. एवढ्यात तिथं सुरपती सुत धरी बायच वेशा सठ चाहत रघुपती बल देखा. सुरपती सूत, सुरपती सूत. सुरपती म्हणजे इंद्र, देवाचा राजा इंद्र, आणि सूत म्हणजे त्याचा मुलगा, आहे का नाही? धरी बायस वेशा, बायस वेशा धरी. त्यानं महाराज कावळ्याचं रूप धरलं. कशा करता धरलं? सटचा हात रघुपती बल देखा. त्याला देवाचं बळ पाहायचं होतं, अशा प्रकारचं होतं. आणि म्हणून तो तिथं आला. पुढची कथा गोड आहे. अशा प्रकारच्या कथेला अरण्यकांडातून आरंभ होतोय. त्या कथेचा पुढचा आपल्याला विचार उद्या करूयात. आजची वेळ आपली समाप्त झालेली आहे, है का नाही? इथून पुढं पंगत होऊन हरिपाठ झाल्यानंतर वेळेवर 8:30 वाजता कीर्तन होईल. आजचे कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण अनिल महाराज तुके नाशिककर यांचं 8:30 ते 10:30 वेळेमध्ये कीर्तन होणार आहे. पुढच्या कार्यक्रमात काही का नाही. आणि उद्या सकाळी काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण. ज्ञानेश्वरी पारायणाला बरेच बसले, पुन्हा कोणाची इच्छा असेल तर बसा, अशा प्रकारचं आहे. माता माऊली पुरुष मंडळी कोणी बसलं तर काही अडचण नाही. म्हणून ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यानंतर 1 वाजता बरोबर कथेला आरंभ होईल. उद्याचं नियोजन सगळं अशा प्रकारचं राहील. आता आरती होईल. आरती झाल्यानंतर पंगत होईल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय Ram
संत भगवान बाबा की जय श्री संत उत्कट साधोनी शिळा सेतू बांधोनी लिंगाचे